आई जिवंत नाही, माझी नाही. आज वेदाने पाहिली, मी पण पाहिली. वेदाला जशी तिच्या आईची आठवण येते तशी मलाही येते. मी तरी मोठे झाले, पण वेदा तर अजून खूप लहान आहे. तिला तर खूप आठवण येत असे. आणि वेदाचे बाबा तर तिच्या जवळ आहेत, पण ती त्यांच्यापासून खूप लांब असते. माझ्या बाबांचं तरी कुठे वेगळं आहे. तेही माझ्या जवळ होते, पण लांब असल्यासारखेच वागायचे. तुझ्या हातात आहे सगळा. बाहुली होता पण हा 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 येईल येईल ती येणार येणार ती येणार. मीरा, काय आईसाहेब, वेदा बरोबर असं का झालं असेल? लहानपणीच आपली आई नसली ना की खूप त्रास होतो. मला चांगलंच माहिती. देव असं का करत असेल? लहानपणी इतकं दुःख वाटायला आलं ना, तर त्याने त्यातनं सावरायचं कसं? असं म्हणतात ना की देव सगळ्यांचं भलं करतो. मग या निष्पाप जीवावर इतका अन्याय का? बरोबर आहे तुझं, पण देवावरती कधीच अविश्वास दाखवायचा नसतो. पण त्याच्यावरचा विश्वास टिकून राहण्यासाठी त्याने तसं वागायला हवं ना. मीरा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू परमेश्वर आहे ना, तू नेहमी आपली परीक्षा घेत असतो. आणि प्रत्येक परीक्षेत त्याची एकच अपेक्षा असते की माझ्यावर विश्वास ठेव. आणि तो विश्वास असेल तर त्याचं फळ आपोआप मिळतं. नाही, तुम्ही म्हणत असाल तसं तो फळ देत असेल ना, तर वेदाला ते लवकरात लवकर मिळू द्या. मी कितीही वेळ घेतला ना तरी तुझ्या या टिकलीला, ह्या लिपस्टिकला, ह्या स्माईलला टक्कर देऊ शकणार नाही. तू ना माझ्यापेक्षा खूप जास्त सुंदर आहेस. एक मिनिट थांब. काय थांब, सरप्राईज आहे. समोर बघ. समजलं? एक मात्र नक्की आहे, हे जे ना समोर, हे जगातलं ना सगळ्यात बेस्ट कपल आहे. क्या बात. कसलं भारी आहे. हॅपी गुढीपाडवा माय लव्ह. असं नाही, गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा. ओके, शुभेच्छा. अथर्व, चला अथर्व हे घे.
काय आहे? गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी या मुहूर्तावरती तू अंबिकासाठी सोनं विकत घ्यायचंस. आता अंबिका नाहीये, पण माया तुझ्या आयुष्याची जोडीदार होणार आहे. आता हे सगळं तुला तिच्यासाठी करायचं आहे. आई, मी हे मायला नाही देऊ शकत. मी मायाशी लग्न फक्त वेदासाठी करतो, पण माझ्या मनात एक लाईफ पार्टनर म्हणून, एक बायको म्हणून फक्त आणि फक्त अंबिका राहणार आहे. अथर्व, तुला आता पुढचा विचार करायला हवं बा. आई, मला निदान या गोष्टीसाठी फोर्स करू नकोस. आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकलंय, हो की नाही? माया वेदाची आई होऊ शकते, माझी बायको नाही. म्हणून तुझी माझ्याकडनं जी अपेक्षा आहे ते होणार नाही, कधीच नाही. सॉरी. आधी अथर्वची आणि माझी मध्ये ती अंबिका होती, आणि आता ती वेदा. वेदा